आपण काय बोलत होतो की एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे विशेषी आचरावे लागे संती. हा शब्द महत्त्वाचा आहे, विशेषी आचरावे लागे संती. संतांना वडील म्हणतात, मग संत जसं वागतील तो धर्म असतो आणि लोक संतांचं आचरण करतात आणि ती जगामध्ये रीत पडते, रूढ पडते, असा नियम आहे. म्हणून संतांनी विशेष करून कर्म टाकू नये. संतांना कर्म करण्याची गरज नाही, पण तरीसुद्धा त्यांनी कर्म करावेत. का? जग त्यांचा फॉलोअप घेतो. संत वागतील तसं जग वागतं. आणि म्हणून संतांनी तर विशेष करून कर्म करावेत. आणि म्हणून ही संतांची मांदियाळी जी होती आपल्याकडे 12व्या शतकात, त्या सर्व संतांनी मोक्षाच्या आधी कर्म केले, मोक्षानंतरही कर्म केले, त्याला हरिनामाची संगती दिली आणि मोक्ष मिळवला. संतांनी कर्मच केले मोक्षाच्या आधी आणि मोक्षाच्या नंतरही, आणि देवही संतांच्या संसारात राबायला गेला. उच्च नीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. हो, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे विनिशेले. हा तुकोबाराचा अभंग अतिशय चिंतनीय आहे, तो मुळातच पाहावा. देवानी कुणाकुणाची चाकरी केली, दास्यत्व केलं, या अभंगात तुकोबाराने सांगितलंय. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे विनिशेले. रोहिदास महाराजाला कातड देव रंगू लागत होता. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. कबीर महाराजाचा देव चादरी विणत होता. सावता महाराजाला देव खुरपू लागत होता. जनाबाईला देव दळू लागत होता. हो, चोका महाराजाच्या भिंती बांधित होता. गुरंढोरं सांभाळीत होता. गुरोबा काकाला विटा घडू लागत होता. संतांनी मोक्षाच्या आधी कर्म केले, मोक्षानंतरही कर्मच केले, आणि देवही आनंदाने या संतांच्या संसारात जाऊन राबत होता, चाकरी करत होता. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. भक्त किंवा संत कोणाला म्हणायचं? ज्याच्यापाशी विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे आणि ज्याच्या संसारात देव राबायला आलाय, त्याला संत म्हणतात. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. देव हा संताचा दास बनतो, संताचं दास्यत्व करतो. आणि म्हणून प्रत्येक संताच्या संसारात देव राबायला जायचा, आनंदानं स्वतःहून न बोलवता जात होता. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे विनिशेले. मला सांगायचं आहे की मोक्षाच्या आधी संतांनी कर्म केले, मोक्षानंतरही कर्म केले, कर्म टाकले नाही आणि त्याला हरिनामाची जोड दिली. कर्म टाकू नका. आता तुम्ही मुक्त झाले, कर्म टाकू शकता, पण तरी टाकू नका. का? जगाला मार्ग दाखवायचा. हो, देखे प्राप्तार्थ झाले, नैष्कर्मता पावले, परी तयाही कर्म उरले लोका लागे. अलग लक्षात की जगाला मार्ग दाखवण्यासाठी अलौकिक नो हे लोकाप्रती. आता मी संत झालोय, जगापेक्षा वेगळ्या म्हणून वेगळं राहील, कर्म करणार नाही. देव म्हणतो कर्म टाकू नको. आता तुझं भागले, तू मुक्त झाला, पण जगाला मार्ग दाखवण्यासाठी तू कर्म कर. देव स्वतः बोलले की म्या अमृत गुरुपुत्र अनिला हा पवाडा तुवा देखिला, तोही मी उगला कर्मी राटे. अर्जुना, मी माझ्या सांदीपानी गुरुचा मेलेला पुत्र आणून दिला, एवढा मी पराक्रमी आहे भगवान कृष्ण, पण तोही मी कर्म करतो. का? जग राहाटी सुरळीत चालावे म्हणून. लोक देवाचं आणि संताचं अनुकरण करतात, आणि मी जर गोकुळात बसून राहिलो, द्वारकेत बसून राहिलो, तर लोक असं माझ्याकडे बोट करतील, कृष्णाने का बसून राहिला? मग आम्ही बसलो म्हणून काय झालं? कृष्णाने कुठं कामं केली? लोकांनी असं मला नावं ठेवू नये म्हणून मी गरज नसताना कर्म करतो. आम्ही पूर्ण काम होऊनी, आत्मतुष्टी राहूनी, मग जग कैसेनी निस्तरेल. मी आत्मसंतुष्टात, आत्मबोधात संतुष्ट राहिलो आणि काहीच कर्म केलं नाही, तर लोक माझ्याकडे बोट दाखवतील, कृष्णानं काय केलं म्हणतील. मग आम्ही बसलो म्हणून काय बिघडलं? म्हणून देव म्हणतात की मला कर्माची गरज नाही आहे, तरी मी कर्म करतो जगाला मार्ग दाखवण्यासाठी. आमचा देव घोड्याचा खरारा करतो, घोड्याला पितांबरातून चंदी चारतो, गोकुळात गाईचं शेण काढतो, गोकुळात गाई चारतो. आमचा देव कर्मयोगी आहे आणि आम्ही कर्मशून्य बनतो. हे भक्तीत बसतं का?
म्हणून समर्थू जो येथे अथिला सर्वज्ञ तेने सविशेष कर्माते त्यज्यावेना. ज्ञानोबा आहे जो समर्थ आहे, जो देव आहे, जो संत आहे, त्यांनी विशेष करून कर्म टाकू नयेत. त्यांनी आवर्जून कर्म करावेत. का? जग संताचा आणि देवाचा आदर्श घेत असतं. देव आणि संत जसे वागले तसं जग वागत असतं. आणि मग संतांनी कर्म केले तर जगही तुमचा फॉलोअप घेईल, तुमचा आदर्श ठेवल्याने कर्म करेल. आणि म्हणून कर्म टाकायचे नाही. साधकानं मोक्षप्राप्तीसाठी आणि सिद्धानं जगाला मार्ग दाखवण्यासाठी कर्म करत राहायचे. इथं देव सिद्धाला कर्म करा म्हणतात, टाकू नका. मग साधकांनी कर्म का टाकावे? आज आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार साधक आहोत. आम्ही सिद्ध नाही आहेत, आम्ही साधक आहोत. देव सिद्धाला कर्म करा म्हणतोय, टाकू नका. तर आम्ही साधकानं, कीर्तनकारानं, प्रवचनकारानं कर्म का टाकावे? आम्ही कर्म करतो का? कर्म टाकणं दोष. आज उदाहरणार्थ मी कीर्तनकार आहे. मला ज्यावेळेस महिन्याला 15 दिवसाला एखादं कीर्तन येईल त्यावेळेस मी कीर्तन करावं. रोजच कीर्तन थोडंच आहे. 8-15 दिवसाला कीर्तन येईल तेव्हा मी कीर्तन करावं. उरलेल्या वेळात मी माझा दवाखाना चालवावा, मी माझा स्वधर्म पाळला. एखादा कीर्तनकार शेतकरी आहे, कीर्तनाची तारीख आहे तेव्हा कीर्तन करावं. जेव्हा कीर्तन नाही तेव्हा शेतात जावं, नांगूर हाणावं, आऊत हाणावं, ऊसाचे दारे धरावे. पण आज किती कीर्तनकार शेतात काम करतात मला दाखवा. पांढरे फॅक बगड्यासारखे कपडे आहेत, पांढरे फॅक बगड्यासारखे, असा सुंदर टोपीचा तुरा. हो, भले रामनाम घेत असतील, रामनाम घेत आहेत, पण कर्मत्याग झाला ना, स्वधर्म टाकलाय. नुसतं कीर्तन करणं हा स्वधर्म होतो का? नुसतं प्रवचन करणं हा स्वधर्म होतो का? हां, स्वधर्माची व्याख्या काय सांगतात ज्ञानोबा आहे? ब्रह्मदेवाला ज्यावेळेस जगानं विनवलं की देव आमच्या उद्धाराचा मार्ग काय, तर ब्रह्मदेवानं उत्तर दिले 3ऱ्या अध्यायात, तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्मोची विहिला असे, या ते उपासा मग अपेशे पुरती काम. ज्ञानोबाची ओवी आहे का? तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्माची विहिला असे, या ते उपासा मग अपेशे पुरती काम. तुम्ही ज्या वर्णात जन्म घेतला त्या वर्णाचं काम हाच तुमचा स्वधर्म. तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्मोची विहिला असे, ज्या वर्णात जन्म घेतला त्या वर्णाचं काम हाच तुमचा स्वधर्म. स्वधर्म हा आईसारखा असतो. आई आपल्या जन्माच्या आधी तयार आहे, स्वधर्म आमच्या जन्माच्या आधी तयार आहे. ज्ञानोबा म्हणतात की ज्या वर्णात जन्म घेतला त्या वर्णाचं काम तुमचा स्वधर्म आहे. ठीक आहे, स्वधर्माची घडी विस्कळीत झाली, मान्य आहे. कोणी काही करू लागले, संतांनी भाकीत केलं तर भाकीत केलं की कलियुगात चातुर्वर्ण विस्कळीत होईल. विस्कळीत झाला, हो द्या. पण आज आम्ही कीर्तनकार, शेतकऱ्याची लेकरं आहोत, वैश्य आहोत. 8-15 दिवसाला कीर्तन करतोय, प्रवचन करतोय. उरलेल्या वेळा शेती केली तर काय बिघडली? आमच्या मठावर गाजरगवत उगवलं होतं, गाजरगवताचा एक तिरमी किंवा एक मोड उपटत नाहीत आम्ही. आमच्या हाताखालच्या लोकांना उपटायला होतं. आणि लोकही महाराज लोकांना काम करू देत नाहीत. तुम्ही महाराज आहेत, तुम्ही महाराज आहेत, तुम्ही महाराज आहेत, काम करू नका. आणि आम्ही महाराज लोक काम करत नाहीत. पण ज्ञानोबा काय सांगतात बघा ना, स्वधर्म साकोडवरू देखोनी केला कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. हां, ठीक आहे, आम्ही कीर्तन प्रवचन करतोय, रामनाम घेतोय, पण नुसतं रामनाम घेणं, कीर्तन प्रवचन करणं एक बाजू सांभाळली, पण स्वधर्म सांभाळला. आणि नुसतं कीर्तन करणं हा स्वधर्म होतो का? स्वधर्माचं एक अंग होईल ते, पण परिपूर्ण स्वधर्म होतो का? आणि म्हणून आम्हाला शान होण्याची गरज आहे. ज्ञानोबा बोलतात की विशेषी आचरावे लागे संती. हो, हे असे स्वभाव आहे म्हणून कर्म न सांडावे, विशेषी आचरावे लागे संती. संतांना बांधले देवाने की संता हो, तुम्हाला कर्म करायची गरज नाही, पण तुम्ही मुद्दाम कर्म करा, का जग तुमच्या पायावर पाय देऊन चालतं. संत जसे वागले तसं जग वागतं. मग आजचा कीर्तनकार जसं वागेल तसं जर जग वागलं तर जगराटी चालेल का? आजचा कीर्तनकार नुसतं कीर्तन करतोय, कीर्तन नाही, 4-8 दिवस नुसता घरात बसतो किंवा रामनाम घेत बसतो. जग तसं वागलं तर शेती कुणी करेल का? शेती पडीक पडायची नाही का? लोक कर्म करतील का? म्हणून आम्हाला कीर्तनकाराला शान होण्याची गरज आहे. आम्ही कीर्तनकारांना कीर्तनं करावीत, पण ते करत करत शेती करावी. आमचा मठ आम्ही स्वतः झाडावा. हो, आमच्या मठात पाणी आम्ही स्वतः कीर्तनकारांना भरावं. का नोकर लागतात आम्हाला? हा स्वधर्म आहे, तो पाळावा. तुमच्या वाटेला कर्म तुम्ही करावं, का करू नये? जरी चातुर्वर्ण विस्कळीत झाले, सध्या जो व्यवसाय करता तो व्यवसाय तुमचा चातुर्वर्ण, तो व्यवसाय तुमचा स्वधर्म आहे. तुमच्यात जो विशेष गुण आहे त्याला विकसित करा. पण आम्ही स्वधर्म विसरलो आहेत.
आम्ही स्वधर्म टाकला आहे, हा दोष आहे. नुसतं हरिनाम घेणं आणि कर्म त्यागणं हा दोष आहे. तुकोबर आहे त्याला लंड म्हणतात, पापी म्हणतात, अधम म्हणतात. कर्मत्यागामुळे त्याची अधोगती होईल, त्याला मुक्ती दुरावेल. हा मुद्दा लक्षात घ्या की आजपर्यंत झालेले सगळे संत आणि आमचा भगवान कृष्ण, संत आणि भगवान कृष्ण हे कर्मयोगी होते. यांनी कर्मच केली, गरज नसताना कर्म केली. संतांनी मोक्षाच्या आधी कर्म केली, मोक्षानंतरही कर्म केली. का? जगाला मार्ग दाखवा म्हणून. आम्ही कर्म केले, जगावर तुम्ही कर्म करा, कर्म टाकू नका. सावता महाराज मुक्त झाले, त्यांना मळा करायची काय गरज होती? पण मळा टाकून दिला असता. गोरोबा काका मुक्त झाले, विटा काढायच्या सोडून दिल्या असत्या. तुकोबर आहे मुक्त झाले, शेती सोडून दिली असते, दुकानदारी सोडून दिली असते. हां, सेना महाराज डोई करायचे, मुक्तीनंतर डोई सोडून दिली असती, हजामती केल्या नसत्या. असे कितीतरी संत सांगायत की ज्यांनी मुक्तीच्या आधी कर्म केलं आणि मुक्तीनंतर तेच कर्म केलं आणि देव त्यांच्या संसारात राबायला गेला. देवाने संतांना बंधन घातले. तुम्ही मुक्त झाले तरी तुमचं कर्म चालू ठेवा. मोक्षाच्या आधी जे कर्म केलं मोक्षाच्या नंतर ते चालूच ठेवा. ज्या कर्माच्या शिडीने मोक्ष गाठला, मोक्षाचं शिखर गाठलं, मोक्षप्राप्तीनंतरही मोक्षाची शिडी, त्या कर्माची शिडी संतांना घट्ट धरून ठेवली. ज्या कर्माच्या शिडीने मोक्षाचं शिखर गाठलं, मोक्षप्राप्तीनंतरही ती कर्माची शिडी संतांनी आपल्यावर अशी घट्ट दाबून धरली आणि मोक्षप्राप्तीनंतरही कर्मच केले आणि त्याला हरिनामाची संगती दिली. का? जग तुमच्याकडे पाहतं, संताकडे पाहतं, कीर्तनकाराकडे पाहतं. तुम्ही जसे वागताल तो आदर्श ठेवतात. मग संतांनी कर्म केली मोक्षाच्या आधी मोक्षाच्या नंतर, आम्ही कीर्तनकार का टाकतो? जगानं आमचा काय आदर्श घ्यावा? आजकालचे आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार पांढरे फक कपडे घालतो, कीर्तन करतो, पण रोजच कीर्तन नाही. पावसाळ्यात कीर्तन नसतात 2-4 महिने, त्या टायमाला बसून राहतो. शेतात काम करा ना, काय बिघडलं? अपवादात्मक काही कीर्तनकार आहेत शेतात काम करणारे, कीर्तनं करून शेतात काम करणारे आहेत, पण किती आहे? छटाकात पाव 100त 1-2. 95-98% लोक नुसते कीर्तन करत फिरत आहेत पांढरे फक कपडे घालून, स्वधर्माचं पालन करत नाही. भले कीर्तन करणं एक स्वधर्म होऊ शकतो, पण पार्ट अँड पार्शली, 100% कुठं होईल? हां, तुम्ही दुकानदार असाल तर दुकानदारी करत करत कीर्तन करा, शेतकरी असेल तर शेती करत करत कीर्तन करा, मास्तरात असाल, नोकरी असेल तर नोकरी करत करत कीर्तन करा. हा तुमचा खरा स्वधर्म आहे. गीतेच्या आरंभीच, 2ऱ्या अध्यायाच्या आरंभीच भगवान बोललेत, 3 महान सिद्धांत मांडलेत. आत्म्याची अमरता, देहाची नश्वरता आणि स्वधर्माची अबाध्यता. आत्मा अमर आहे, देह नश्वर आहे आणि स्वधर्म कुणीही टाकू नये. वैराग्याने आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी टाकला तर त्याला दोष लागतो, पाप लागतं, त्याची अधोगती होते, त्याला मुक्ती दुरावते आणि या पापामुळे तो नरकाला जातो. पण स्वकर्म टाकून नुसतं हरिनाम घेणं हा दोष आहे. त्याला तुकोबाराय लंड आणि पापी म्हणतात, अधम म्हणतात. हे तुकोबाराय बोलतात, माझ्याकडे बघू नका. तुकोबाराय बोलतात, ज्ञानोबाराय बोलतात, मी पुराव्यासहित बोलतो. अर्जुनाला भगवंतानं कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. काय कारण आहे? जगात काय माणसं नव्हती का? न बोले देवकीसी, न बोले पिता वसुदेवासी, न सांगे भ्राता बळीभद्रासी, ते अर्जुनीशी सांगत असे. जी गीता आपल्या आईला सांगितली नाही, वडिलाला सांगितली नाही, भावाला सांगितली नाही, ती गीता फक्त जगात अर्जुनाला सांगितली. का? आणि ती तसल्या गडबडीत रणांगणावर सांगितली. ढोल वाजतात, नगारे वाजतात आणि देव गीता अर्जुनाला सांगतायत रणांगणावर. का? फक्त अर्जुनालाच गीता का सांगितली? ज्ञानोबारायचं उत्तर देत आहेत, माऊली लिहित आहेत, तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली, म्हणून प्रसन्नता लाधली आजी हे माझी. अर्जुना, मी तुला गीता का सांगतोय? तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली, म्हणून प्रसन्नता लाधली आजी हे माझी. अर्जुना, मी तुझ्यावर फिदा आहे, मी प्रसन्न आहे, म्हणून भाळलो तुझं. देव अर्जुनाला म्हणतात, मी तुझ्यावर भाळलोय, मी तुझ्यावर फिदा आहे. का? की अर्जुना, आजपर्यंत तू केलेलं प्रत्येक कर्म कृष्णाची पूजा म्हणून केलेस आणि ते मला अर्पण केलेस. कर्म देवाची पूजा म्हणून केलेस, एवढ्या एका गोष्टीनं कर्म देवाची पूजा म्हणून केले आणि देवाला अर्पण केलेस. एवढ्या एका गोष्टीनं अर्जुना मी तुझ्यावर फिदा आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि एवढ्या एका गोष्टीमुळे मी तुला गीता सांगतोय. याचा अर्थ कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही देवाची खरी भक्ती. म्हणून कर्मे येशू भजावा हा जो ज्ञानोबारायचा हट्ट आहे, तर कर्मे येशू भजावा हे जे बोलिलो. देह वाचा मानसे
विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर उद्देशे कीजे मनितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचे ने ते विश्वरूप 11वा अध्याय संपे जवा आगावा तब कर्मेशु भजावा हा जे बोलिलो. हे अष्टाध्यायी वगड जाण तसे देवता कांड शास्त्र सांग तसे आड मोडोनी बोलो. ज्ञानोबा राय. देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे. देहानं वाचन मनानं जी जी क्रिया होईल ती ईश्वराच्या उद्देशानं करावं, भगवंताची पूजा म्हणून करावं. मुखामध्ये रामनाम धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. हाच कर्मयोग असतो आणि हीच भगवंताची खरी भक्ती असते. हाच कर्मयोग आहे. तुम्ही तोंडात देवाचं नाव धारण करा आणि आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. हाच कर्मयोग आहे. आणि या कर्मयोगानं देवाला भजा. हो, तब कर्मे ईशू भजावा हे जे बोलिलो. कर्मानं ईश्वराला भजा ही खरी भक्ती असते. आणि त्याच्या जोडीला हरिनाम द्या. म्हणून कर्म अधिक नाम, निष्काम कर्म अधिक निष्काम, हरिनाम बरोबर भक्ती. या 8ही अध्यायात ज्ञानोबा बोलतात. हो, अष्टाध्यायी उघड जाण तसे देवताकांड. 4 ते 11वा अध्याय या 8ही अध्यायात ज्ञानोबा म्हणतायत ही भक्तिकांड आहे. आणि या भक्तिकांडात एकच सांगितलंय, भक्तिकांड आहे देवताकांड आहे, यात एकच सांगितलं की कर्मानं ईश्वराला भजा. तर कर्मे ईशू भजावं हे जे बोलिलो. हे अष्टाध्यायी उघड जाण तसे देवताकांड शास्त्र सांग तसे आड मोडून बोलो. 4 ते 11 अध्यायात गीतेमध्ये देवताकांड अर्थात भक्तिकांड सांगितलंय. आणि या भक्तिकांडात एकच सांगितलं की कर्मानं ईश्वराला भजणं हीच भक्ती. त्याला हरिनामाची संगती द्या, परिपूर्ण होते. म्हणून नामातून कर्म मायनस करू नका, वगळू नका. नुसतं नाम घ्यायचं आणि कर्म टाकायचे, दोष आहे. मोक्ष दुरावेल, अधोगती होईल. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती यांची संगती घाला. आणि म्हणून देवाचा हा हट्ट आहे. देव बोलले, देवाने हट्ट केलाय की म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. भगवान कृष्ण बोलतात, ज्ञानोबा लिहित आहेत, म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. मी तुम्हाला जाता जाता गीता सांगितली, जाता जाता एक अजून चांगला निरोप देतोय. भगवान कृष्ण म्हणतात, मी तुम्हाला चांगला निरोप देतो. काय? कर्मे करावी ही चांगू, कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. आपल्या वाटेला लाल स्वधर्म, आपल्या वाटेला आली कर्म चांगली करा, देवाची पूजा म्हणून करा. हो, कर्माभिमान आणि फळाची आशा टाकून करा. हा माझा चांगला निरोप आहे. म्हणून जो जीव बंदेशिनला सुटके जाचे आपला त्याने पुढती पुढती या बोला आनन कीजे. की जो जीव बंधनानं शिरला, ज्याला मोक्ष हवाय, त्याने कर्म टाकू नयेत. त्यांनी कर्म टाकू नयेत. आपुले सोडवणे मुमुक्षु जागो जाणे तया सर्वस्वी करणे हेची एक. तुम्हाला मोक्ष हवाय ना, मुखात हरिनाम तर धारण करा, पण कर्म देवाची पूजा म्हणून करा. मोक्ष मिळेल, देव मिळेल. नुसतं नाम घेतलं आणि कर्म टाकलं तर दोष लागेल, मुक्ती मिळणार नाही, देव मिळणार नाही. याचं कारण असं की देवाचा हट्ट काय आहे की कर्म आम्ही आवर्जून करावीत, स्वधर्म टाकू नये. याचं कारण असं आहे, एक स्वधर्म टाकल्या दोष पाप लागता हा तर भाग झालाच. पण देवाचा हट्ट जो आहे की मी तुम्हाला चांगला निरोप दिला आहे की तुम्ही कर्म करा. कसे करा? फळी लागू सांडोनी देह संगो. फळाची आसक्ती न करता आणि कर्माचा स्वाभिमान न घेता कर्म करा. का करा? कारण कर्मच संसारात बांधतात, कर्मच संसारातून सोडवतात. एखादा मनुष्य पळतोय आणि पडला पृथ्वीवर पडला तर पृथ्वीनेच यावं त्याला उठून उभं करावं. एखाद्या माणसाला मरण आलंय, मृत्यूनेच यावं आणि त्याला जीवदान द्यावं. एखादा मनुष्य नदीत बुडतोय, नदीनेच यावं आणि त्याला नदीतून बाहेर काढावं. तसं मनुष्य कर्मात आणि संसारात बुडतोय, कर्मानेच यावं आणि त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. हे कर्माचं विशेषत्व आहे. म्हणून कर्म आवर्जून करा. कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. नरवारा लिहितात, बुडतया नदीच धावी नली, पडतया पृथ्वीच कळवळली, मरतया आयुष्यवृद्धी दिदली, मृत्यूने जेवी. मनुष्य मरायला लागलाय, मरणाने यावं आणि त्याला आयुष्य वाढून द्यावं.
असं घडत नाही, पण घडलं. मनुष्य मरालाय, मरणाने यावं, त्याला आयुष्य वाढून द्यावं. मनुष्य जमिनीवर पडलाय, जमिनीने यावं आणि त्याला उठून उभं करावं. मनुष्य नदीत बुडतोय, नदीने यावं आणि त्याला नदी बाहेर काढावं. मनुष्य कर्मात बुडतोय, कर्माने यावं आणि त्याला कर्मबंधनातून सोडावं. आणि म्हणून कर्म टाकायचे नाही, ती कर्म आवर्जून करायची आहे. हां, आणि म्हणून भगवंताचा हट्ट आहे की तुम्ही कर्म करा. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडोस होता, ज्याचा रसरीती मरता राखीला विषय. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूस होता, ज्याचा रसरीती मरता राखीला विषय. मी बोलून गेलो, माणसाचं मरण आलंय, मरणाने यावं आणि त्याला जीवदान द्यावं. मनुष्य जमिनीवर पडलाय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीने यावं, उठून उभं करावं. मनुष्य नदीत बुडतोय, नदीने यावं आणि त्याला नदीच्या बाहेर काढावं. तसं मनुष्य कर्मात बुडतोय, कर्माने यावं आणि त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूस होता, जैसा रसरीती मरता राखेला विषय. कर्मच बंधनात बांधतात, कर्मच बंधनातून सोडतात. हो, कर्म टाकू नका. माणसाला जर साप चावला तर आम्ही डॉक्टर लोक काय करतो, त्याला सलाईन लावतो आणि त्या सलाईनच्या बाटलीमध्ये सापाचंच विष टाकतो. थोडंसं मॉडिफाईड स्वरूपातलं असतं, प्युअर विष नसते, मॉडिफाईड स्वरूपातलं असतं, ज्याला आम्ही स्नेक व्हेनम म्हणतो. सापाचंच विष पण मॉडिफाईड स्वरूपातलं, बदललेल्या स्वरूपातलं. इथं काय केलं आहे, साप चावलेल्या पेशंटला आम्ही सापाचंच विष दिलं आहे आणि सापाचं विष उतरलं आहे. हां, तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूस होता, जसा रसरीती मरता राखीला विषय. माणसाला सापाचं विष भिनलं आहे, सापाच्या विषानेच आम्ही सापाचं विष उतरवलं आहे. तसं कर्माने माणसाला बांधलं आहे, तर कर्मानेच कर्मबंधनातून सोडायचं, ही कर्माची युक्ती. कर्म जर निष्काम भावनेने केले तर. आणि म्हणून कर्तत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू, या दोहीचा नाव बंधू कर्माचा. हे कर्म मी केलंय आणि याचं फळ मला मिळावं, ही भावना मनात ठेवली की कर्म तुम्हाला बांधतं. पण हे कर्म मी केलं नाही, याचं फळही मला मिळू नये, अशी भावना ठेवून कर्म केलं की ते भगवंताला अर्पण होतं. हो, भगवत रूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. हे कर्म मी करता आचरणीय अर्थ. मी कर्म करतोय हा अहंकार घेऊ नका आणि कर्माचं फळ मलाच मिळावं ही फळाची आसक्ती ठेवू नका. जसा एक बाप असतो, मुलीला जन्म देतो, लहानाची मोठी करतो आणि नवऱ्या मुलाची हवाली करतो. बापाने काय केलंय, मुलगी लहानाची मोठी केली, कर्तव्य म्हणून कर्म केले. मोठी झाली, तिचा मला भोग घेता यावा ही फळाची आशाही ठेवली नाही. लहानाची मोठी केली, कर्तव्य अभिमान घेतला नाही, तिचा मला भोग घेता यावा ही भावना ठेवली नाही. मग लहानाची मोठी केली आणि नवऱ्या मुलाची हवाली केली. तसं हे कर्म मी करतोय, कर्माभिमान घेऊ नका आणि याचं फळ मला मिळावं ही फलासक्ती ठेवू नका. ते कर्म भगवंताला जातं. मी कर्म करता येते सांडून या निज चित्ते, भगवत रूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. नाथ महाराज, मी कर्म करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, ते कर्म देवाला अर्पण होतं. कर्माला हरिनामाची संगती द्या, ते कर्म देवाला अर्पण होतं. म्हणून कर्म आवर्जून करा, पण कर्माचा अभिमान घेऊ नका, फलासक्ती घेऊ नका. कर्म देवाला अर्पण होतं, ते तुम्हाला संसारात बांधत नाही. ही कर्म करण्याची युक्ती आहे. या युक्तीने कर्म केले तर कर्मच संसार बंधनातून सोडतात. आणि म्हणून फळी लागी सांडोनी देह सांगू, म्हणून ही फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू निरोप माझा. कर्तत्वाचा अभिमान घेऊ नका, फळाची आशा ठेवू नका, याला म्हणतात कर्मे करावी चांगू. कर्तत्वाचा अभिमान घेऊ नका, फळाची आसक्ती ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, ते कर्म देवाला अर्पण होतं. ते कर्म तुम्हाला संसारात बांधत नाही. म्हणून कर्मच संसारात बांधतात, कर्मच संसारातून सोडवतात. जसं नदीत बुडलात, नदीने यावं, नदी बाहेर काढावं. कर्मात बुडलात, कर्माने यावं, कर्मातून बाहेर काढावं. जर कर्म योग्य हातवटीने केले, निष्काम भावनेने केले तर. आणि म्हणून भगवंताचं म्हणणं आहे की कर्म टाकू नका. हो, हे कर्म तुम्हाला कर्मातून सोडवतात. कर्म टाकू नका, उलट कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी.
इकडचा तांब्या इकडं करायचा असेल तर देवाच्या पूजेच्या प्रित्यर्थ करा. सकाळी माता मावल्या मुलाला स्नान घालतात. तिने ही कल्पना मनात ठेवा की मी बाळकृष्णाला स्नान घालते, माझ्या मुलाला नाही, बाळकृष्णाला स्नान घालते. तुमचं स्नानही पूजा ठरते. तुम्ही स्वयंपाक करता, माझ्या मुलासाठी नवऱ्यासाठी स्वयंपाक करते ही भावना ठेवू नका. मी नारायणासाठी स्वयंपाक करते अशी भावना ठेवा. तुमची चूलही यज्ञ ठरेल. तुम्ही समोरच्या माणसाला पासाभर दान करतायत, भिकारी दारात आल्या दान करतायत, मी प्रत्यक्ष नारायणाला पांडुरंगाला दान करते ही भावना ठेवा. मी डॉक्टर आहे, पेशंट तपासतो. मी डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड, मी पेशंट तपासतोय. मी ही भावना ठेवावी की माझ्याकडे आलेला पेशंट हा प्रत्यक्ष पांडुरंग आहे. मी ऑपरेशन करतोय, मी माणसाचं नाही, मी पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय ही भावना असावी. माझं पेशंट तपास नाही, देवाची पूजा ठरेल. शेतकरी बैलाला वैरणकाढी करतात, त्यांनी मनात ही भावना ठेवावी मी पांडुरंगाला वैरणकाढी करतोय. दुकानदाराकडे गिरायक आलं, त्यांनी ही भावना ठेवावी माझ्याकडे प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आला आहे. ऑफिसमध्ये एखादा मनुष्य आला, त्या कर्मचाऱ्यांनी ही भावना ठेवावी माझ्याकडे प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आला आहे. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा, ते कर्म पूजा ठरतं, भगवंताला अर्पण होतं. त्या कर्माला हरिनामाची संगती द्या. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करा, ती पूजा ठरते. आणि म्हणून त्यांना मला बोलतात की आगवी अंगी जैसा वायू मिळवून हाय आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीसस. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते विराविषय करी. वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं असतं. वायू म्हणलं की पोकळी, पोकळी म्हणलं की वायू शिरला, पोकळी म्हणलं की वायू शिरला. वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं आहे, तसं आपल्या प्रत्येक अंतर्बाह्य कर्माचं भगवंताशी नातं जोडा. आगवी अंगी जैसा वायू मिळवून आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीसस. पोकळी आणि वायू याचं जसं अतूट नातं आहे, तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळी आम्ही 10-20 मिनिटाची देवाची पूजा करतो. 4-2 झेंडूचे फुलं देवाला वाहतो. जरूर व्हा, ती पूजा तर चालूच ठेवा, ती पूजा तर चालूच ठेवा. पण गीतारूपी ईश्वराचं पोट फार मोठं आहे, फार वाढ आहे. 2-4 झेंडूच्या फुलानं भरत नाही. गीतारूपी ईश्वराला, भगवान कृष्णाला तुमच्या स्वकर्माची फुलं हवी आहेत. झेंडूची फुलं तर जरूर व्हा, ते तर चालूच ठेवा, पण एवढ्याने त्याचं पोट भरत नाही. तुमची स्वकर्माची फुलं भगवंताला अर्पण करा. म्हणून आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा होईल असं कर्म करा आणि स्वकर्माची सुंदर पवित्र फुलं देवाला अर्पण करा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला. म्हणून ये पूजे रिजलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायताय. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादी आकळी ज्ञाननिष्ठे. स्वकर्माचे एवढं चोख करा की ते भगवंताचं पूजा ठरेल. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली. देवाला झेंडूच्या फुलाची पूजा तर ठीक आहे, पाहिजे होती आपली ते असू द्या, पण एवढ्यावर भागत नाही. तुमचं कर्मचं देवाची पूजा म्हणून करा आणि कर्माची सुंदर पवित्र फुलं भगवंताला अर्पण करा. या कर्माच्या पूजेने देव संतुष्ट होतो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला वैराग्य बहाल करतो आणि या वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. स्वकर्माच्या सुंदर पूजेने देव प्रसन्न होतो, त्या बदल्यात वैराग्य देतो आणि वैराग्यानं देव भेटतो. पुढे श्रीगुरू भेटतो, आत्मज्ञाने भेटतं, तुम्ही मुक्त होता. म्हणून कर्म टाकू नका. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. निष्काम कर्म अधिक निष्काम नाम बरोबर भक्ती. नरबरा म्हणतात की जे वेळी सूर्य न उदिजे तया राती किर म्हणिजे तेवी माझी भक्तीवन जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. उभी नीट आहे का? जे वेळी सूर्य न उदिजे तया राती किर म्हणिजे तेवी माझी भक्तीवन जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. जेव्हा सूर्य उगला नाही म्हणजे रात्रच, तसं माझ्या भक्तीशिवाय जे कराल ते महापापच. गंमत मोठी आहे का? माझी भक्ती सोडून जे कराल ते महापापच. मग ढोबळमानाने भक्तीची व्याख्या काय करतो आम्ही की तोंडाने देवाचं नाम घेणं अर्थात राम नाम घेणं ही भक्ती आहे. मग तुम्ही रामनाम घेतलं ही भक्ती आहे. मग रामनाम घेण्याचं सोडून इतर काही केलं तर ते महापाप आहे. माझी भक्तीनं जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. मग रामनाम घेणं एवढंच जर भक्ती असेल तर रामनाम सोडून इतर काही केलं तर ते महापाप आहे. शेती केली महापाप आहे, नोकरी केली महापाप आहे, उद्योगधंदा केला महापाप आहे. मग सगळं सोडून द्यावं लागेल. शेती उद्योगधंदा नोकरी सोडली तर जग चालेल का? जगाने काय खायचं प्यायचं? याचा अर्थ मुखानं फक्त रामनाम घेणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती ठरत नाही. यापेक्षा भगवंताच्या भक्तीची व्याख्या काहीतरी वेगळी असली पाहिजे. मग भगवंत माझी भक्तीनं जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. तुम्ही जे जे कराल ही भगवंताची भक्ती आहे. मुखानं रामनाम घेणं
ही जर भक्ती आहे तर शेती, व्यवसाय, धंदा, नोकरी सोडून द्यावं लागेल. तर हे सोडायचं नाही, या सगळ्यांनाच भक्ती बनवायचं. आपल्या व्यवसायातली प्रत्येक क्रिया भगवंताची पूजा बनवायची. मी पेशंट तपासतोय, आलेला पेशंट पांडुरंग आहे, देवाची पूजा ठरली. शेतकरी नांगर हाकतोय, मी पांडुरंगाचं शेत नांगरतोय. बैलाला वैरणकाडी करतो, मी पांडुरंगाला वैरणकाडी करतोय. तुम्ही दानधर्म करता, पांडुरंगाला दानधर्म करता. आपल्या व्यवहारातली, व्यवसायातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा बनवा. मग तुम्ही देवाच्या भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाही, मग आम्हाला महापाप लागायचा प्रश्न येतोच कुठं? महापाप कधी लागेल? देवाची भक्ती सोडून इतर काही केलं तर. आणि फक्त रामनाम घेणं ही जर देवाची भक्ती आहे, अशी व्याख्या केली भक्तीची, तर मग शेती, व्यवसाय, नोकरी, धंदा सोडून द्यावा लागेल. यांनी जग चालेल का? नाही आहे. म्हणजे केवळ मुखानं रामनाम घेणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती नाही. तर रामनाम तर घ्या, पण आपल्या व्यवसायातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करा. मग आता भक्तीशिवाय आम्ही दुसरं काही करतच नाही, आणि भक्तीशिवाय दुसरं काही करत नाही तर आम्हाला पाप लागायचा संबंध येतो कुठं? कारण आता आम्ही आमची प्रत्येक क्रिया भक्ती बनवली आहे, आणि म्हणून आम्हाला पाप लागत नाही. म्हणून हरिनाम अधिक कर्म बरोबर भक्ती. माझी भक्तीने जे जे की जे ते महापापाचे नव्हे, माझ्या भक्तीशिवाय जे काही कराल ते महापाप. पण आम्ही जे करतो ते पूजाच केली. शेती, नोकरी, धंदा, प्रत्येक क्रिया पूजा म्हणून करतोय देवाची. आता जी क्रिया करतो ती देवाची पूजा आहे, देवाची भक्ती बनली. ईश्वर आपण बुद्धीने कर्म केल्यामुळं मग आम्हाला पाप लागणार नाही. म्हणून कर्म अधिक नाम बरोबर भक्ती, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या. एकटं कर्म हे कसपाटासारखं असते. जशी एक 500 रुपयाची नोट आहे, तो साधा कागद आहे, त्याला किंमत का आली? त्याच्यावर भारत सरकारचा शिक्का पडला म्हणून. तसं नुसती नोट, शिक्का नसेल, नुसती नोट आहे, शिक्का नाही आहे भारताचा, सरकारचा, तर नुसता कागद आहे. तसं नुसतं कर्म आहे कसपाटासारखं आहे, कागदासारखं आहे. त्या नोटावर भारत सरकारचा शिक्का पडला, त्याला किंमत आली, ती नोट झाली. कर्मावर तुमच्या प्रेमाचा, निष्ठेचा शिक्का पडू द्या, कर्म दिव्य बंधन देवाला अर्पण होतं. म्हणून कर्म करताना त्याला हरिनामाची संगती द्या. मन अंतर्मुख होतं हरिनामामुळे, आणि त्या कर्मामध्ये त्या मनातून प्रेमाचा ओलावा ओतला जातो, कर्म दिव्य बनतं आणि ते भगवंताला अर्पण होतं. म्हणून कर्माला हरिनामाची जोड द्या, कर्म दिव्य बनतं, भगवंताला अर्पण होतं, आणि ती भगवंताची परिपूर्ण भक्ती ठरते. तुम्ही एखाद्या माणसाला नमस्कार केलाय, बाहेरून मस्तक झुकले पण आतून मन झुकलं का? बाह्य क्रिया घडावी. मस्तक झुकावं, आतून मनही झुकावं, तो नमस्कार समोरच्याला पोहोचला. तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतायत, दुधाची किंवा पाण्याची सतत धार चालू आहे, पण मनामध्ये ओम नमः शिवाची धार नसेल तर ती पूजाच व्यर्थ. समोरचा दगड आणि तुम्ही दगडच. तिथे पाण्याचा टिपका तर चालूच असावा पिंडीवर, पण आतूनही ओम नमः शिवाची धार चालू असावी, तर ती भक्ती आहे, ती भगवंताला पोहोचेल. म्हणून नुसतं तंत्रही नको आणि मंत्रही नको, तंत्रासोबत मंत्र हवा आहे. नुसतं कर्मही नको, नुसतं नामही नको, दोघे अधुरे पडतात. कर्म आणि नाम एकत्र आणा. तंत्रही नको, मंत्रही नको, नुसतं कर्मही नको, नुसतं नामही नको, कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. बाहेरून शुद्ध कर्म आचरण आणि आतून सतत रामकृष्ण नामाचा जाप, ही भक्ती ठरते. बाहेरून आपल्याला वाटायला आलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा, आणि मनामध्ये रामकृष्ण नामाचा सातत्यानं जाप करा. इथं कर्म अधिक नाम बरोबर भक्ती ठरते. म्हणून शुद्ध कर्माचरण करा आणि अंतःकरणात रामनाम धारण करा, ही परिपूर्ण भक्ती असेल. आपली प्रत्येक क्रिया भगवंताची पूजा बनवा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. आता तुम्ही भक्तीशिवाय दुसरं काही करत नाही, म्हणून तुम्हाला महापाप लागत नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात की माझी भक्तीने जे जे की जे ते महापापाचे नव्हे. मग नुसतं रामनाम घेणं ही भक्ती असेल तर इतर काही केलं तर ते पाप आहे. हे धनबारा बोलतात, शेती केली पाप आहे, नोकरी केली पाप आहे, व्यवसाय केला पाप आहे. कारण माझी भक्तीने जे जे की जे ते महापापाचे नव्हे. रामनाम घेणं जर भक्ती असेल तर इतर काही केलं तर महापाप आहे, मग सोडून द्यावं लागेल. सोडायची गरज नाही, जगराठी चालणार नाही. या सगळ्यालाच भक्ती बनवा ना. आपली नोकरी, व्यापार, व्यवसाय या सगळ्याला भक्ती बनवा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. आता तुम्ही भक्तीशिवाय काही करतच नाही, मग तुम्हाला पाप कसं लागेल? आपली नोकरी, आपली शेती या सगळ्यांनाच भक्ती बनवले. तुम्ही भक्तीशिवाय काही करतच नाहीत, मग तुम्हाला महापाप लागणार नाही. आणि मग भक्तीची परिपूर्ण व्याख्या ठरते निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. आणि म्हणून साधं झेंडूचं फूल जर भगवंताला व्हायचं असेल तर भगवंत निश्चिम भाव उल्हासानं मागतात. झेंडूचं फूल व्हायचं असेल तर ते निश्चिम भाव उल्हासानं मागतात.
तर तुमच्या स्वकर्माची फुलं भगवान निस्सीम भावउल्हासानं मागणार नाही तर काय करतील? झेंडूचं फूल, झेंडूचं फूल निस्सीम भावउल्हासानं मला अर्पण करा म्हणतात. आता निस्सीम भाव उल्हास आहे, मज अर्पाव्याचे निमित्त फळ एक आवडे तैसे भलत्याचे हो. आता निस्सीम भाव उल्हास आहे, कोणतंही फळ मला अर्पण करा, पण निस्सीम भाव उल्हासानं करा. साधं कुठलंही झाडाचं फळ किंवा फूल भगवान निस्सीम भाव उल्हासानं मागतायत. मग तुमच्या स्वकर्माचं फूल निस्सीम भाव उल्हासानंच मागतील ना. मग तुमच्या कर्मात निस्सीम भाव उल्हास यावा याकरता कर्माला हरिनामाची संगती द्या. ते कर्म भगवंताला अर्पण होतं. मग कर्माला हरिनामाची संगती द्या, भक्त कर्म भगवंताला अर्पण होतं. बघा ज्ञानोबा म्हणतात की की परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. उचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. अर्जुना तू तुझं उचित कर्म कर आणि मला अर्पण कर. पण तिथं आड घातले, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. वाक्यात जर परी शब्द आला परंतु शब्द आला तर तो काही आड घालत असतो. माझ्याकडे कुणी प्रवचनाची तारीख घ्यायला आलं आणि मला मोठे साहेब डॉक्टर साहेब प्रवचनाला कीर्तनाला या. मी त्याला म्हटलं मी येईल, परंतु तुम्ही जर मला बसायला जीप पाठवली तर. या परंतु शब्दाने काय आड घातली? त्यांनी जीप पाठवली तरच मी जाईल, आणि तर जाणार नाही. परंतु शब्द आड घालतो, ती मागची आड घातली ती पूर्ण केली तर त्या वाक्याला किंमत असते. मी तुमच्या इथं प्रवचनाला येईल, परंतु मला बसायला जीप पाठवली तर. परंतु शब्दाने आड घातली, हे मागचं वाक्य, जीप पाठवली तर, अन्यथा नाही. तसं तू उचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. अर्जुना तू उचित कर्म कर आणि मला अर्पण कर, परंतु ती कर्म करताना तुझं चित्त हरिनामात बांधव, त्याला हरिनामाची संगती दे, अन्यथा ते मला अर्पण होणार नाही. परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. आत्मा आणि नाम यांच्यात अभेद असतो. नाम म्हणजे आत्मा किंवा नाम म्हणजे देव, देव म्हणजे नाम, आत्मरूपी म्हणजे नामात. परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. तू तुझं कर्म कर, पण ते कर्म मला तेव्हाच अर्पण होईल ज्यावेळेस तू तुझं चित्त हरिनामात बांधशील. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. न्यासावी म्हटलं, गुंडाळावं म्हटलं नाही. नेसलेलं वडलं तर फाटतं पण फिटत नाही, गुंडाळलेलं वडलं तर टरकन फाटतं. म्हणून चित्तवरती न्यासावी म्हटलं. गाडून ठेवा म्हणलं चित्त हरिनामात. कर्म करताना हरिनामाची संगती द्या, त्या हरिनामात चित्त गाडून ठेवा. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. तू उचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना तू उचित कर्म कर, ते मला अर्पण कर, पण ते करताना तुझं चित्त हरिनामात गाडून ठेव. या परी शब्दानं सांगितलंय. तू अवचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी, परी तू करशील मला अर्पण करशील, पण ते तेव्हाच अर्पण होतील. कधी? परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. तू चित्त हरिनामात बांधलंस तर, अर्थात कर्माला हरिनामाची संगती दिली जाईल. अर्थात कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा, त्याला हरिनामाची संगती द्या, ते भगवंताला अर्पण होतं. कर्मात गोडी असते, कर्मात आनंद असतो, कर्मानं भगवंत ऋणी होतो. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली अनिभ्रांत सापडेची तो. देवानं शपथ खाऊन सांगितली, तुम्हाला विहित कर्म जी तुमच्या वाटेला आली ती करा, मी नक्की सापडेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली अनिभ्रांत सापडेची तो. तुमच्या वाटेला जो स्वधर्म आला, जे विहित कर्म आले ते करा, भगवंताची पूजा म्हणून मी शपथ खाऊन सांगतो, मी तुम्हाला भेटेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली अनिभ्रांत सापडेची तो. निभ्रांत मी नक्की सापडेल, फक्त काय करा, तुमच्या वाटेला आलेलं स्वधर्म विहित कर्म देवाची पूजा म्हणून करा, त्याला हरिनामाची संगती द्या, मी नक्की तुम्हाला भेटेल. देवाने शपथ खाऊन सांगितले. म्हणून स्वधर्म टाकू नका, स्वधर्मात आनंद आहे. हो, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. प्रत्येक कर्माला हरिनामाची संगती द्या, त्यामुळे ते कर्म रुचकर बनतं, चवदार बनतं, आणि त्याला एक गोडी येते. त्याला वर्ग जय म्हणतात. कर्माचा कंटाळा येत नाही. जे माणसं कर्माला कंटाळतात ते हरिनामाला त्या कर्माला हरिनामाची संगती देत नाहीत, म्हणून कंटाळतात. तुम्ही कर्माला हरिनामाची संगती द्या, त्या कर्माला एक विशिष्ट चव येते, आणि ते कर्म करण्यात आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. कर्माला हरिनामाची संगती द्या, ते देवाला अर्पण तर होतंच, पण ते कर्म तुम्हाला आनंद देऊन जातं. जशी भाजीमध्ये चांगला मसाला टाकला चवदार लागते, कर्मामध्ये हरिनामाचा मसाला घातला ते हरिनाम घ्यायला गोड वाटतं, आनंद देतं. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. आणि म्हणून आपलं कर्म करताना त्या कर्माला हरिनामाची संगती द्या, ते कर्म भगवंताला अर्पण होतं. नरवारच म्हणतात की नामीची अक्षरे तिने आदी मध्य निदानी प्रयोजय पैस्थानी हेच तिने. कर्माच्या आधी ओम म्हणा, मध्यंतरी तत्माना, शेवटी सत म्हणा, कर्म भगवंताला अर्पण होतं.
आता देवाला विष्णू सहस्रनामाला 1000 नाव आले देवाला, तुम्ही रामकृष्णारी म्हणलं तरी चालतं, राहिलं ओम तत्सत. अर्थात कोणतंही कर्म करताना रामकृष्णारी नामाचा जाप करा, ते भगवंताला अर्पण होतं. आणि म्हणून आपलं कर्म आणि हरिनाम यांची संगती घाला, कर्म भगवंताला परिपूर्णतेने अर्पण होईल. आणि म्हणून सुरुवातीला मी जे विषय मांडला की ज्ञानोबराय म्हणतायत की कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जना. ज्ञानोबराय म्हणतायत तुम्ही मुक्तीच्या प्राप्तीसाठी निघालात, तुम्हाला मुक्ती हवी आहे, परंतु तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं कर्म टाकलं, स्वधर्म टाकला. तुम्ही नुसतं रामनाम घेताय आणि आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म टाकला, तर हा दोष आहे. या दोषाने तुमची अधोगती होईल, तुम्हाला मुक्ती दुरावेल. कर्मत्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जना. स्वधर्म साकोडू देखोनी केला कडू, तरी मोक्ष सुरवड अंतरला की. स्वधर्म आचरण्यास कठीण आहे, स्वधर्म करताना कष्ट पडतायत, म्हणून तो टाकूनच द्यायचा, हा तामस त्याग आहे. त्याग हा सात्विक असावा. कर्म करून कर्माचं फळ टाका, हा सात्विक त्याग आहे. आणि या सात्विक त्यागाला देव भेटतो. तो हा त्याग तरुवरू मोक्ष फळा येतोरू, तो हा त्याग तरुवरू मोक्ष फळा येतोरू. कर्म करून कर्माचं फळ टाका, हा सात्विक त्याग आहे. सात्विक त्यागाना देव भेटतो. तो हा त्याग तरुवरू मोक्ष फळा येतोरू. आणि कर्माचा कंटाळा येतो म्हणून कर्मच टाकायचे, हा तामस त्याग आहे, राजस त्याग आहे, हा दोष आहे, हे पाप आहे. म्हणून समाजात आज कितीतरी माणसं आहेत की नुसतं रामनाम घेत आहेत आणि भगवे कपडे घालून फिरत आहेत. तुकोबाराय म्हणले भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. केवळ वस्त्र बदलणे म्हणजे संन्यास नव्हे. हो, तांदळाची खिचडी खाण्याच्या ऐवजी साबुदाण्याची खिचडी खाल्ली म्हणजे उपवास नव्हे. अन्न बदलणं म्हणजे उपवास नव्हे. वस्त्र बदलणं म्हणजे संन्यास नव्हे. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसून राहणे. नामस्मरणाच्या रूपानं दिवसभर देवाच्या जवळ बसून राहणे म्हणजे उपवास. उपवासी तर राहा, पण नामस्मरण दिवसभर घ्या, नामस्मरणाच्या रूपाने देवाजवळ दिवसभर बसून राहा, हा उपवास असतो. म्हणून अन्न बदलणं म्हणजे उपवास नव्हे, तसं वस्त्र बदलणं म्हणजे संन्यास नव्हे. भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. हां, गेली याची सेन करी न पवता चाडण धरी, जो सुनुष्योळ अंतरी मेरू जैसा. आणि मी माझ्या आईशी आठवण विसरले जायचे अंतकरण, पार्थ तो संन्यासी जाण निरंतर. जो मनानं निरीच्छ आहे, जो मी आणि माझं विसरलाय, अहंकाराचा त्याग केलाय, तो संन्यासी असतो. केवळ भगवे कपडे घालून फिरणं म्हणजे संन्यास नव्हे. म्हणून ज्याने त्याने आपलं आत्मपरीक्षण करावं. भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. कुत्र भगवे म्हणते संन्यासी असतं का? पण तुम्ही रामनाम घेताय पण कर्माचा त्याग केलाय, तुम्हाला वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. आणि तुम्ही रामनाम घेताय पण वैराग्याची आत्मज्ञानाची प्राप्ती नाही, त्याच्या आधी जर कर्म टाकलं तर तो दोष आहे, तो पाप आहे. तुकोबाराय म्हणतात तो लंड आहे, पापी आहे, त्याला मोक्ष दुरावेल. ज्ञानोबराय तेच म्हणतात की कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जना. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्ही कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, परमार्थाला लागलो आहेत, हां, पण आम्ही कर्माचा त्याग केला आहे, स्वधर्म पाळत नाहीत. ज्ञानेश्वर उघडून बघा स्वधर्म म्हणजे काय. माझा वेळ संपत आला आहे. तुम्ही स्वधर्माचं पालन करा. आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. ज्या व्यवसायात उभे आहात तोच तुमचा स्वधर्म आहे. आणि त्याला रामनामाची संगती द्या. स्वधर्माला रामनामाची संगती द्या, ही परिपूर्ण भक्ती आहे. आणि स्वधर्म टाकून नुसतं रामनाम घेतलं तर नुसतं रामनाम घेत आहेत पण विवेक वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. आणि आत्मज्ञानाच्या आणि वैराग्याच्या प्राप्तीच्या आधी स्वधर्म टाकला तर हा दोष आहे, यांनी अधोगती होईल, मुक्ती दुरावेल. आणि मग ज्ञानोबराय म्हणतात की कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जेना. आणि मग पुढच्या चरणात ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही कर्मही करतात आणि देवाचं नावही घेतात. ते कर्म करताना मी हे कर्म करेल ते टाकेल हा अट्टास करू नका. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सांडणे मांडणे दोन्ही त्यागाने, प्राचीना वर्तने निर्विकल्पे. मी हे कर्म करील ते कर्म टाकेल असं नको. वर्णानुसार किंवा ज्या व्यवसायात उभा आहेत त्यानुसार जे कर्म वाट्याला आलं ते करा. मी हे धरीन, हे सोडीन, हे टाकेन अशी सोडदोड करू नका. सांडणे मांडणे या दोन्ही त्यागाने, मी हे करील हे सोडील असं करू नका. जे वाट्याला आलं आहे वर्णानुसार ते करा, किंवा ज्या सध्या धंद्यात उभा आहेत ते करा. हे करील हे टाकेल असं करू नका. आणि प्रारब्धानं जे नशिबात आले ते भोगत राहा. हां, प्राचीना वर्तने निर्विकल्पे. आणि हे सगळं करत असताना, हे सुखदुःख भोगत असताना अहंकार घेऊ नका. हे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात. आणि महाराज लिहित आहेत की सुखदुःख भोग
या दोन्ही भोगिता न दरीचे अहंता सर्वते. सुखदुःख भोगताना मनात अहंकार धरू नका. निरांकार भावनेने सुखदुःख भोगा. नशिबात असेल ते भोगा. हे कर्म करेल हे टाकेल असं करू नका. जे वाट्याला आले कर्म ते करा. आणि शेवटी ज्ञानोबा राय म्हणतायत की देह जीव शिव सर्वासही साक्षी ज्ञानदेव लक्षी परब्रह्म. जीव, देह, जीव आणि शिव या सर्वांकडं हे सर्व मिळून एक परब्रह्मच आहे. देह जीव शिव या सर्वासही साक्षी, या सर्वाला साक्षी परब्रह्म आहे. अर्थात देह जीव शिव हे परब्रह्मच आहे. आणि ह्या परब्रह्माची प्राप्ती हे माझं लक्ष आहे. अर्थात तुम्ही निष्काम हरिनाम घ्या आणि निष्काम कर्मयोग करा. या दोन्ही गोष्टीमुळं तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती होईल. हनुमान ज्ञानोबा म्हणतात की देह जीव शिव सर्वासही साक्षी ज्ञानदेव लक्षी परब्रह्म. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिला आहे. यातून आपण सर्वांनी एकच संदेश घ्यावा की तुम्ही आम्ही भक्तीला लागलो आहेत, पण भक्तीला लागल्यानंतर आम्ही निष्काम कर्मयोगही करावा, स्वधर्म पाळावा आणि त्याच्या संगतीला हरिनाम घ्यावं. ही परिपूर्ण भक्ती आहे. देव लवकर भेटेल, मोक्षही भेटेल. पण तो नुसतं रामनाम घेतलं आणि स्वधर्म त्यागला तर हा दोष आहे. रामनाम घेत आहेत पण तुम्हाला वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची ओळख नाही. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी जर स्वधर्म टाकला तर हा दोष आहे. आणि तुमची अधोगती होते आणि तुम्हाला मोक्ष दुरावतो. हनुमान ज्ञानोबा म्हणतायत की कर्मत्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जेना. म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची संगती घाला. ही परिपूर्ण भक्ती होते. देव तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही नुसतं रामनामच घेतलं, निष्काम कर्म जर टाकलं, अर्थात आपल्या वाटेला स्वधर्म टाकला, हा दोष आहे, हे पाप आहे आणि तुमची अधोगती होईल. तुम्हाला देव दुरावेल, तुम्हाला मुक्ती भेटणार नाही.